मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। सरकारनं आपल्या आता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली, जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली, त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। मुळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ ही घोषणा केली। आता 2100 रुपये देतात की 1500 देतात याचा निर्णय मला वाटतं कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये सरकारने घ्यावा आणि लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिलीत त्यांचा सन्मान करावा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारनं छाती ठोकून महायुतीने छाती ठोकून सांगितलं, आम्ही शेतकऱ्याला पूर्णतः कर्जमुक्त करू, कर्जमाफी करू। या कॅबिनेटमध्ये कर्जमाफीचा निर्णय होतो का हे आम्ही बघतो आहोत। अनेक वचनं दिली, वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं। मुख्यमंत्री ज्यावेळेस शिंदेजी होते त्यावेळेस अनेक तरुणांना शासकीय योजना राबवण्यासाठी मुख्यमंत्री दूत म्हणून नेमल्या गेलं। त्यांची आता काय स्थिती आहे? 3 महिन्यापासून त्यांना मानधन नाही, वापरलात आणि फेकून दिलात। तरुणांच्या जीवनाशी खेळ चालवलाय। अनेक प्रश्न आहेत, त्यामध्ये मुख्यत्वे करून धान खरेदीचा विषय आहे। 31 तारखेपर्यंत मुदत होती, ऑनलाईन अर्ज करायचं होतं धान खरेदी केंद्रासाठी, परंतु अद्यापही 50% शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही। चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर या भागातील सर्व शेतकरी मुदतवाढ द्यावी म्हणून मागे लागलेले आहे। पण सरकारकडे कोणाला विचारावं? मंत्रिमंडळ असूनही सत्ता केंद्र आणि निर्णय घेण्याचा अधिकार केवळ आताही मुख्यमंत्र्यांनाच दिसतोय। बाकीच्यामध्ये इतर कोमात गेल्यासारखे वागतायत। त्यांना अनेकांनी तर अद्याप चार्जही घेतला नाही। 4 मंत्री मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन 15-20 दिवस चार्ज घेत नसतील तर महाराष्ट्राला कुठल्या दिशेनं नेत आहेत? मंत्रिमंडळामध्ये बंगल्यावरून भांडणं सुरू आहे, मंत्रिमंडळामध्ये खात्यावरून भांडणं सुरू आहे, अधिकारावरून भांडणं सुरू आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे। मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच, कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशनमध्ये बेड आणि घेऊन गेले। यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशनमध्ये बेड नेताना, कॉट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं। पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये काटवर झोपल्याची माहिती नाही। ते कोणाचे लाड आहेत? ते वाल्मिकराचे लाड पुरवण्यासाठी, त्याला बेडवर झोपवण्यासाठी पोलीस कस्टडीत असताना ते नेले काय यावर चौकशी झाली पाहिजे।